नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीसाठी मार्च पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। पण प्रत्येकाच्या मनात एकच विचार सुरू आहे, तो म्हणजे की 2 फॉर्म कसे भरायचे आणि भरले तर काय होणार। तर हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 2 फॉर्म भरता येणार नाही। जर तुम्ही भरायचा ट्राय सुद्धा केलं तर अशा प्रकारचा मेसेज येणार, आधार क्रमांक पूर्वीपासून अस्तित्वात आहे। म्हणजेच तुम्ही जर अगोदर पासून फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म तुमच्या आधार कार्डला लिंक केला जाईल आणि नंतर कधी पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल तेव्हा अशा प्रकारचा मेसेज शो होणार। आणि आपण जीआर मध्ये सुद्धा पाहिलं होतं की उमेदवार एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकच अर्ज जो आहे तो करू शकतो। जर मित्रांनो तुम्ही आधार कार्ड नंबर चेंज करून सुद्धा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करतेवेळी भरतीमधून काढून टाकले जाईल। मागच्या वर्षी अनेकांनी डबल फॉर्म भरले होते आणि त्यावर काही बंधने पण नव्हती, पण मात्र आता या भरतीमध्ये या गोष्टीचा खूप मोठा विचार करण्यात आला आहे। मित्रांनो, ही एका प्रकारे चांगली गोष्ट आहे, कारण मागच्या वेळेस काही मुलांचे 2 ठिकाणी सिलेक्शन झाले होते, त्यामुळे जे वेटिंग लिस्ट वाले मुलं होते त्यांना खूप जास्त वेट करावा लागला। पण या भरतीमध्ये आता तसे होणार नाही। या भरतीमध्ये फॉर्मला आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे, त्यामुळे तुम्ही एका पदासाठी एकच अर्ज पूर्ण महाराष्ट्रात करू शकता।